होते. 3 पंचांमध्ये पाहिलं तर एक पंच होते आपले मुन्ना पिंगले सर, दुसरे पंच आपण पाहिले तर बाळा सर होते, त्याचबरोबर पांडे सर. तिन्ही पंचांचा नक्कीच इथे सन्मान, परंतु नक्कीच पांडे सर आपण घ्या सन्मान, चालेल. तिघांच्या माध्यमातून नक्कीच आपण सन्मान स्वीकारा, चालेल, काही हरकत नाहीये. सन्मान होतो. आपलं डिसिजनची पद्धत आणि त्याचबरोबर डिसिजन घेण्याची क्षमता ती दाखवून देते की आप उच्च कोटीचे पंच आहात. सन्मान केला जातोय आमच्या या मुख्य अतिथी मंचावर. आता आमच्या या पंचांचा, ज्यांनी 4 रात्रीमध्ये चांगला खेळ केला, खेळाडूने त्यांचा खेळ नक्कीच दाखवला, सर्वांना चांगले डिसिजन दिले आणि पंचांचा इथे सन्मान केला जातो आपल्या मुख्य अतिथी मंचावर. त्यानंतर आपण पुढील सन्मान नक्कीच करणार आहोत आपले एरुणकर साहेबांचा, ज्यांनी आपल्याला मंडप डेकोरेटचं चांगल्या प्रकारचं योगदान दिलं. सर या एरुणकर सर नक्कीच या आपण आपला सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून होईल सन्मान. तदनंतर आपण सन्मान करूयात पुढील सन्मान आपल्या केटीस लाईव्हच्या टीमचा. निशांत या, निशांत आणि टीम यायचा आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी. खरं तर या स्पर्धेसाठी आपल्याला लाईव्हचं माध्यम साईराज नागवेकर साहेबांनी नक्की आपल्याला जे उपलब्ध करून दिलं ती आपली केटीस लाईव्हची टीम, आणि त्यांचा इथे सन्मान नक्कीच या मुख्य अतिथी मंचावर केला जातोय. या आपल्या मुख्य अतिथी मंचावर नक्कीच सन्मान केला जाईल. मी विनंती करेल आपल्या आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. मोरे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. केटीस लाईव्हची टीम या आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. प्रशांत बागडे आले, त्यांचा आपण सन्मान करायचा. या स्पर्धेच्या माध्यमातून 4 दिवस आपल्यासोबत जोडले गेलेली टीम. तदनंतर आपले खरं तर घरचेच आणि आपल्या चिंचोली गावचे आपले डीजे श्रावणी आणि त्याचबरोबर प्रणयचा सुद्धा या सन्मान नक्कीच या मुख्य अतिथी मंचावर करूयात आपण. त्याने सुद्धा चांगल्या प्रकारची धून वाजवून आमचा आवाज आपल्यापर्यंत सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. असा सन्मान नक्की आपल्या डीजे श्रावणी यांचा नक्कीच केला जाईल. सन्मानाचा स्वीकार करायचा नक्कीच या. त्यानंतर सन्मान होईल मागील 4 रात्रीमध्ये पाहिलं तर ज्यांचं समालोचन ऐकून सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले असे पाहिलं तर खरं तर या आयोजकांचे परम मित्रच आहेत आणि या आपल्या कर्जत देवाली गावचे सुपुत्र अर्थातच योगेश सरांचा इथे सन्मान केला जाईल. सर या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. योगेशजी डोळे सर खरं तर या आपले आयोजक आहेत, अर्थातच आपले विनायक दादा असतील, त्याचबरोबर कल्पेश दादा, त्याचबरोबर पाहिलं तर दिगंबर दादा, त्यासोबत पाहिलं तर प्रसाद दादा, या सर्वांचे परम मित्र आहेत आणि त्यांच्या मैत्री खातर पाहिलं तर आपलं इथपर्यंत पोहोचले आणि चांगल्या दर्जाचं उच्च कोटीचं समालोचन ऐकवलं. प्रत्येक चांगल्या चांगल्या गोष्टींकडे नक्कीच लक्ष वेधून घेतलं. सरांचा इथं सन्मान केला जातो. योगेश डोले सर आहेत, नेवाली गावचे सुपुत्र. तदनंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत. अर्थातच काही दिवस कर्जतमध्ये, काही दिवस पाहिलं तर खालापूरमध्ये असे नेहमी पाहिलं तर समालोचनासाठी नक्कीच फिरत असतात. त्याचबरोबर याच आपल्या ढेकू गावचे सुपुत्र अर्थातच मणिचे मुंडे सरांचा इथे या मुख्य अतिथी मंचावर सन्मान केला जाईल. त्यांचं सुद्धा समालोचन ऐकणं आणि कानावर त्यांचे शब्द जेव्हा पडतात ते शब्द ऐकतच राहणं असं वाटत असतं. नक्कीच मनीष सरांचा सुद्धा सन्मान या मुख्य अतिथी मंचावर केला जाईल. नंतर आपण आमंत्रित करूयात प्रवीणजी दोगाडे सरांना सुद्धा. खरं तर हिंदीचा एक नक्कीच हिंदीचा दबंग आवाज आज आपल्यासोबत होते, कालच्या दिवशी सुद्धा होते. त्यांचाही नक्कीच आपण शब्द सुमनाने करूयात, आपण आभार व्यक्त करूयात. त्यांनी चांगलं काम नक्कीच आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवलं. त्याचबरोबर 4 दिवस खरं तर ज्यांनी समालोचन केलं ते आमचे आकाशजी देशमुख यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. राष्ट्रवादी व शिवसेना उभाटा चषक 2026 खरं तर याचसाठी केला होता. 28 का आजचा दिन हा गोड व्हावा. संपूर्ण आयोजकांची कसरत, मेहनत आणि ज्या संकल्पनेतून ही स्पर्धा उभी केली त्यासाठी झालेला हा खरं तर संपूर्ण 28 आज गोड होताना पाहायला मिळतोय. त्याचबरोबर
ज्यांनी खरं तर या स्पर्धेला महत्त्वाची मदत केली ते पहिल्या क्रमांकापासून ते 5व्या क्रमांकापर्यंत ज्यांनी ट्रॉफ्या दिल्या ते खोपोली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष माननीय श्री डॉक्टर सुनील भाऊ पाटील, त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने मनापासून आभार. त्याचबरोबर स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समन म्हणून खरं तर ज्यांनी सायकल दिली ते आदरणीय स्वामीजी देशमुख साहेब. त्याचबरोबर बेस्ट बॉलरसाठी ज्यांनी सायकल दिली ते आदरणीय महेशजी आगिवले साहेबांचे देखील मनापासून आभार. या स्पर्धेमध्ये खरं तर ज्यांनी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अर्थात मालिकावीरसाठी ज्यांनी LED स्मार्ट TV जी दिली ते आदरणीय आमचे ग्रुप ग्रामपंचायत बीड खुर्दचे माजी उपसरपंच तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी विधानसभा युवक अध्यक्ष कर्जत खालापूर माननीय श्री कुमारजी दिसले साहेबांचे देखील मनापासून आभार. त्याचबरोबर स्पर्धेसाठी 4 दिवस ज्यांना यूट्यूब पुरस्कृत केला, स्पॉन्सर केला ते आदरणीय आमचे सायराजी नागवेकर साहेबांचं देखील मनापासून आभार. त्याचबरोबर अजिंक्य दर्गे यांनी बेस्ट प्रत्येक सामन्यामध्ये जो प्लेअर ऑफ द मॅचचा जो किताब आहे त्यासाठी जी कोल्ड्रिंक दिली त्यांचे देखील मनापासून आभार. त्याचबरोबर प्रत्येक सामन्यामध्ये जो सामनावीर किताब देतोय तो ट्रॉफीज ज्या दिल्या त्या आदरणीय आमचे कल्पेजी मोरे साहेब, त्याचबरोबर कल्पेजी मोरे साहेबांकडून या ठिकाणी सन्मान चिन्ह देण्यात आले. त्याचबरोबर विनोदजी जाधव यांच्याकडून प्लेअर ऑफ द मॅचसाठी देखील देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर नागेजी देशमुख आणि त्याचबरोबर कुशालजी कुमार साहेबांकडून जितके स्पर्धेमध्ये चेंडू लागले तितके त्यांच्याकडून बॉल बॉक्स देण्यात आलेले. त्याचबरोबर यूट्यूबसाठी खरं तर इंटरनेट कनेक्शन ज्यांच्याकडून देण्यात आलेले ते कुशलजी राणे साहेब आणि त्याचबरोबर निखिलजी जाधव आणि त्याचबरोबर कुशलजी राणे यांच्याकडून या स्पर्धेसाठी एक विशेष मदत लाभली, त्यांचे देखील आभार. त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था खरं तर 4 दिवस ज्यांच्याकडून करण्यात आली ते निखिलजी देशमुख आणि त्याचबरोबर शुभमजी कडू या सगळ्याच मान्यवरांकडून ही व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर स्पर्धा ज्यांनी घडवली आणि त्यांमध्ये खरं तर मोलाचं सहकार्य लागलं ते तन्मयजी जाधव, त्याचबरोबर अजित गंभीर, विभास शिंदे, अथर्व शिंदे, सौरभ गंभीर, सुदर्शन गंभीर, ओम हामुलकर, विकी घोलप हे यांचं महत्त्वाचं सहकार्य लाभलं. स्पर्धा घडवण्यापासून त्या संपूर्ण स्पर्धेची ज्यांनी देखरेख केली आणि स्पर्धा घडवताना काय अडचणी येतात हे नेहमी स्पर्धेच्या पडद्यामागील घटकांना माहीत असतात. या पडद्यामागचे घटक, या पडद्यामागचे कलाकार प्रसादजी भोईर, कल्पेजी जाधव, दिगंबरजी मोरे खरं तर यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खूप सारी मदत केली. आणि त्याचबरोबर महत्त्वाचे आभार आदरणीय कल्पेजी मोरे साहेब आणि त्याचबरोबर राकेशजी जाधव साहेबांचं देखील मनापासून आभार व्यक्त करूयात. आणि जाऊयात आपण पुढे एकदा बक्षीस वितरण सोहळ्याकडे. सर्वच जण खरं तर तब्बल 40 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळाल. 40 ग्रामीण संघांना खरं तर या परिसरातील संघांना संधी दिली या स्पर्धेमध्ये खेळताना. राष्ट्रवादी व शिवसेना उभाटा चषक 2026 भव्य देव नाईटच्या स्पर्धेमध्ये खरं तर 40 संघांमधून 5 संघ या स्पर्धेमध्ये खरं तर एक चांगली खेळी करून एकमेकांच्या विरोधात चांगला खेळ करून शांत आणि शिस्तीचा खेळ करून खरं तर नंबरपर्यंत पोहोचले. या 5ही संघांचा प्रथमतः मनापासून आभार व्यक्त करूयात. आणि या लास्टच्या मॅचचा सामनावीरचा किताब 6 चेंडू आणि 13 धावसंख्येची एक चांगली खेळ केली आणि गोलंदाजी करत असताना एक षटक देखील टाकला. लास्टच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच उमेश भडवल B+ टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मागील वर्षी हा संघ खूप हंगामामध्ये होता. यावर्षी कर्जत विभागामध्ये पहिल्या फेरीमध्ये बाहेर निघायचा हा संघ. मागील वर्षी मग दापिवली असेल, बदलापूर विभाग असेल, खरिवली असेल त्या विभागांमध्ये पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक ठोकले आणि त्यानंतर यावेळेस थोडा बॅड पॅच आपल्याला पाहायला मिळाला. पण आता कमबॅक जरूर झालाय, धुमाकूल घालेल यात मात्र शंका नाही. विनायकजी जाधव यांच्या पवित्र शुभासे आपण मेगा फायनल अर्थात शेवटच्या सामन्याचा सामनावीरचा किताब देऊयात. उमेश साले यावरती
5वा क्रमांक वावरले संघ या स्पर्धेमध्ये 5व्या क्रमांकापर्यंत पोहोचलाय, नंबरपर्यंत पोहोचलाय. खरं तर संघाची अपेक्षा असेल की किमान पहिल्या क्रमांकापर्यंत तरी पोहोचायला हवं होतं. थोडा संघर्ष कमी राहिला शेवटच्या क्षणाला. दीपजी जाधव यांच्या शुभास्ते आपण 5व्या क्रमांकाचं पारितोषिक देऊयात. चला वावरले टीम संपूर्ण संघ जर उपस्थित असेल तर बक्षीस घेण्यासाठी या ठिकाणी यावं आपल्याला विनंती. पाचवा क्रमांक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय वावरले संघ, ज्यांनी आणि त्याचबरोबर पाचही संघ वावरले, त्याचबरोबर मालदेव संघ, पाली भुतिवली संघ, त्याचबरोबर दहिवली संघ आणि भडवळ संघ. महत्त्वाची सूचना, जे वैयक्तिक 3 पारितोषिक आहेत बेस्ट बॅट्समन, बॉलर आणि सिरीजसाठी, ते पहिल्या 3 मॅचचा काउंट केला गेला. आयोजकांचा निर्णय होता खऱ्या अर्थानं, तो पहिल्या 3 मॅचचा काउंट करण्यात आलेला आहे. चतुर्थ क्रमांक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मोहोपाडा दहिवली संघ. एक चांगला खेळ सातत्यपूर्वक मोहोपाडा विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मोहोपाडा रासायनिक चतुर्थ क्रमांक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. कृष्णाजी कदम यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभास्ते आपण दहिवली संघाला या ठिकाणी शेवटून दुसऱ्या क्रमांक अर्थात चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येतोय. खेळ खूप चांगला राहिला आपल्याला पाहायला मिळालं, शिस्तप्रिय खेळ राहिला म्हणून अगदी आपल्याला पाहायला मिळालं की चौथ्या क्रमांकापर्यंत पोहोचलाय. पण संघर्ष अजून चांगला राहिला असता, कसरत थोडी अजून केली असती तर या ट्रॉफीपासून वरच्या ट्रॉफीपर्यंत देखील उडी मारता आली असती. कारण की 40 संघांमधून 40 संघांना बीट करून इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास खऱ्या अर्थानं खूप चांगला पाहायला मिळाला. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक फोटो सेशन नंतर करा. दोन जे संघ ट्रॉफी घेतील त्यांनी शेवटपर्यंत पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक वितरण होईपर्यंत सगळ्यांना विनंती कळकळीची की आपण थांबा. पाली भुतिवली संघ तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी, कर्जत परिसरातील हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कल्पेशजी मोरे, त्याचबरोबर शैलेशजी फावडे आणि त्याचबरोबर दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभास्ते आपण तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आणि त्याचबरोबर धनादेश मान्यवरांना विनंती की आपण इथेच थांबा. त्यानंतर आपण देणार आहेत राष्ट्रवादी व शिवसेना उभाटा चषक 2026 बेस्ट बॉलर दहिवली संघ, त्याचबरोबर भडवळ मालदेव संघ, वावरले संघ आणि त्याच्यातून एक आपल्याला पाहायला मिळाला. सर्वांनी पाहिलं पहिल्या 3 मॅचमध्ये ज्यानं 6 विकेट कमावल्या. नो डाऊट डोळे झाकून इथपर्यंत आला. अनिकेत या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ठरतोय. महत्वाच्या क्षणी 3 मॅचमध्ये 6 विकेट. बेस्ट बॉलर दहिवली टीमचा खेळाडू, दहिवली टीमचा खेळाडू अनिकेत. उत्कृष्ट गोलंदाज स्वामी देशमुख यांच्याकडून सायकल आणि त्याचबरोबर आयोजकांच्या वतीनं एक छानशी ट्रॉफी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल.
मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आदरणीय कल्पेशजी मोरे त्याचबरोबर शैलेशजी पवडे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण ही सायकल आणि त्याचबरोबर ट्रॉफी द्यावी आपल्याला विनंती. त्याचबरोबर बस बॅट्समन ज्यानं पहिल्या 3 सामन्यांमध्ये तब्बल 42 धावसंख्येची एक चांगली इनिंग खेळली. भडवळ संघाचा समीर माळी ज्यानं 42 धावसंख्येची एक चांगली इनिंग खेळली. समीर माळी आणि खरंच सगळ्या गुलदस्त्यामधले पारितोषिक असतील ही तीनही, कारण की 3 मॅचमधले सगळ्या धावसंख्या आपण काउंट केलेल्या आहेत. समीर या कॉंग्रॅच्युलेशन समीर माळी. सुरुवात झाली आहे खरं तर या स्पर्धेपासून क्रमांकापर्यंत पोहोचण्याची, वैयक्तिक पारितोषिकाची. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक पेन विभागामधून आलेला एक संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मालदेव संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. चला या मालदेव संघ ज्यावेळेस ड्रॉ झाला ना त्यावेळेस एक पाठीराखा किंवा एक खेळाडू आमच्यामध्ये होता. चर्चा चालू होती की कॉम्प्रो कसे केले जातील किंवा काय केलं जाईल. तेव्हा त्या संघाने सांगितलं आम्हाला कॉम्प्रोमध्ये कोण घेईल, कारण की आमची सगळ्यात लो गटाची टीममध्ये आम्ही खेळलेलो आहे. पण त्यांनी दाखवून दिलं की 5वा 4था 3रा नव्हे तर 2ऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचून दाखवलं. अभिनंदन मालदेव टीम. प्रयत्न कदाचित जर अजून चांगला राहिला असता ना तर मॅचमध्ये खूप चांगली मजा पाहायला मिळाली असती. मयूरने देखील खूप चांगले एफर्ट दिले. या विभागामध्ये कदाचित नाईटच्या हंगामामधील पहिलं पारितोषिक असेल. कर्णधार फक्त थांबा आणि त्याचबरोबर बाकी सगळे खेळाडू पारितोषिक घेऊन जा. मयूर थांबा, कर्णधार थांबा. एक राष्ट्रवादी शिवसेना उभाटा चषक 2026. खरं तर तुमचा एक पाठीराखा महेश आमच्यामध्ये बसला होता. महेशला विचारलं देखील कसं काय झालं, कॉम्प्रोचं काय झालं. तो म्हटलं की लो गटांमधली आमची टीम आहे, कदाचित कोण करेल नाही करेल कॉम्प्रो आम्हाला माहीत नाही, पण प्रयत्न जरूर आम्ही करू. पण त्यावेळेस प्रवीण दुगाड्यांच्याने आमची चर्चा झाली कदाचित हा संघ देखील फायनलपर्यंत पोचू शकतो, कारण की बरेचसे सामने आम्ही असे पाहिलेत. पण एकंदरीत फिल्म विभागामध्ये आम्ही सातत्यपूर्वक तुम्हाला पाहिलेलं आहे खेळ करताना. मग ते बरेचसे चांगल्या संघांसमोर तुमचे चांगला खेळ होताना आम्ही पाहिला आहे. पण या विभागामध्ये नाईटच्या स्पर्धेमध्ये कदाचित नंबरसाठीचा तुमचा हा पहिली मॅच असेल. एकंदरीत काय वाटतंय 2रा क्रमांक नाईटच्या स्पर्धेमध्ये? खरं तर आम्ही पहिल्यांदाच नाईट टुर्नामेंटला क्वालिफाय झालो. त्यातल्या त्यात 2nd नंबर आला. एक स्वप्न होतं, स्वप्न पूर्ण झालं. पूर्ण मी क्रेडिट माझ्या टीमला देईन, माझ्या टीमसोबत माझ्या पूर्ण गावाला क्रेडिट देईन, कारण की माझं एक गाव एक टीम आहे. बाकी आमच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही, पूर्ण सपोर्ट करतात. आणि त्याचप्रमाणे मी माझ्या यंगस्टरना क्रेडिट देईन, कारण की आताचे यंगस्टर बघितले तर ऐकत नाहीत किंवा मी पणा वगैरे असतो. माझा अजून यंगस्टर मला अजून एकही शब्द उलट बोलला नाही कधीच, त्यामुळे मी सगळ्यात जास्त क्रेडिट त्यांना देईन. महत्त्वाचा प्रश्न विचारेल, कारण की बाईट घेताना प्रत्येक निवेदकाचा एकच प्रश्न असतो, पण माझा थोडा वेगळा आहे. समोर जे संघ होते, कारण की प्रतिस्पर्धी संघाला कधी कमी लेखून चालत नाही, कारण की कधी कधी व्यावसायिक संघ देखील ग्रामीण संघाच्या विरोधात मात्र शरण येतो. पण जे समोर संघ होते ते 3 तालुक्यातले वेगवेगळे संघ होते. मग बदलापूर विभागातील देखील संघ होता, कर्जत विभागामधील देखील नामांकित संघ होता, खालापूर विभागामधील देखील नामांकित संघ होता. पण ज्यावेळेस बॅटल
आपल्यापेक्षा वेगळ्या दिशेने असेल किंवा आपल्यापेक्षा एकदम लांबचा संघ असेल, त्या संघाच्या विरोधातला तुमचा अनुभव सांगा आता. खरं तर आम्ही क्रिकेट खेळताना दुसऱ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ बनण्याचा कधीच प्रयत्न करत नाही. आम्ही स्वतःला सर्वोत्तम करतो आणि पूर्ण आमचे 200% एफर्ट देतो, म्हणून आम्हाला यश मिळतं. थँक्यू. हे होते मालदेव संघाचे. बरं, कॉंग्रॅच्युलेशन. कदाचित पुढच्या वर्षी जरूर या, पहिल्या क्रमांकापर्यंत पोहोचाल जरूर. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अर्थात या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण असेल, कारण की पहिल्या 3 सामन्यांमधलाच आहे. पहिल्या 3 सामन्यांमध्ये खरं तर ज्यानं खूप चांगली कामगिरी केली, 64 धावसंख्येचं खरं तर योगदान दिलं, मालदेव संघाचा मयूर ठरतो या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू. प्रसाद भोईर आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय विनायक जाधव साहेबांच्या पवित्र शुभास या ठिकाणी सन्मानित करण्यात येतोय मयूरला. कॉंग्रॅच्युलेशन मयूर, अभिनंदन तुझं. आणि या स्पर्धेतील पहिला क्रमांक, बराचसे दिवस खरं तर हा सीझन नंबर पासून थोडासा दूर होता आणि कदाचित क्वालिफाय पासून देखील थोडा दूर होता. चला, संपूर्ण संघ कर्जत विभागातील ज्या संघानं मागील वर्षामध्ये 2ही जिल्ह्यांमध्ये आपल्या नावाची छाप सोडलेला आण्विक 11 जय मसोबा भडवल B+ टीम. मान्यवर थोडे थांबा, ट्रॉफी दिल्यानंतर लगेच निघून जातील, त्याआधी बाईट घेऊ द्या. आमच्या कर्णधाराची पहिली बाईट असेल. राकेश, अभिनंदन राकेश, या स्पर्धेमध्ये पहिला नंबर पटकावल्याबद्दल. पहा, कारण की मॅच सातत्यपूर्वक पाहतो, कारण की कर्जत म्हटलं की आमचं माहेरघरच. एकंदरीत तुमचा परफॉर्मन्स या सीझनला आम्ही पाहिला. क्वालिफाय देखील होत नव्हते, पहिल्या फेरीपासून दुसऱ्या फेरीमध्ये देखील जात नव्हते, तिथूनच काढता पाय मागे घ्यायला लागत होता. मागच्या वर्षीचा हंगाम आणि सुरुवातीचा हंगाम आम्ही दापिवली देखील पाहिले, खरिवली देखील पाहिले, त्याचबरोबर बदलापूर विभाग पूर्ण पाहिला आहे. पहिल्या क्रमांकावरती अक्षरशः झोड घेतली होती. पनवेल विभागामध्ये जर स्पर्धा चालू असेल तर ए पोलला भडवळ B हे नाव असायचं, बदलापूरमध्ये असायचं, मग मोठमोठ्या संघांच्या विरोधात असायचं. पण यावर्षी थोडा बाकफुटवर होता, पण आता खऱ्या अर्थानं कमबॅक केलं, धप्पा दिलाय. सबेर, आता कसं वाटतंय? मस्त वाटतंय. सगळे यंगस्टर प्लेयर आहेत माझे. एक्स्ट्रा एनर्जीनी बनलेली माझी टीम भडवल B+. आणि थोडे 4-5 टुर्नामेंट लॉस झालो म्हणून काय बॅकफुटला गेलो नव्हतो. आम्ही थोडा संघर्ष केला आणि ही आमची 15वी ट्रॉफी चॅम्पियनची. आणि एकंदरीत एक महत्त्वाचा प्रश्न की गोलंदाजांना तुम्ही मोटिवेशन इतकं करता तरी कसं? कारण की आमची चर्चा मागे चालूच होती. 13वा तुमचा 12वा प्रतिनिधी आणि त्याचबरोबर कर्जतची संपूर्ण टीम होती खरं तर टेक्निशियन रूममध्ये. पण आम्ही देखील न्यूट्रल राहिलो, सगळंच न्यूट्रल राहिलं, कारण की समालोचक म्हटलं की न्यूट्रल राहायला लागतं, गावचा संघ असला देखील. पण 12वा प्रतिनिधी आम्हाला एकच सांगत होता, 24 चेंडूंमध्ये 30 जरी झाल्या तरी त्या देखील आम्हाला भरपूर आहेत, कारण की गोलंदाज आमच्याकडे असे आहेत की जे 3-3, 4-4 धावसंख्येचं षटक टाकतात. गोलंदाज पंकज, उमेश, अनुराग आहे, मी स्वतः आहे. आमची गोलंदाजी स्ट्रॉंग असल्याने आम्हाला माहीत आहे, आमच्यावर विश्वास आहे, आम्ही मॅच काढू शकतो. थँक्यू. हे होते समीर. चला जाऊयात पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिकामध्ये. मान्यवरांच्या पवित्र शुभास्य आपण देऊयात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. या स्पर्धेमध्ये खरं तर खूप चांगला खेळ राहिला 5ही संघांचा. जास्त कसरत केली खऱ्या अर्थानं भडवळ B+ टीमनं, पण मनापासून सर्व संघांचे अभिनंदन. मालदेव संघ असेल, वावरले संघ असेल, दहिवली संघ असेल, त्याचबरोबर आमचा पाली बुतिवलीचा आणि या सर्व संघांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो की या स्पर्धेमध्ये प्रवेश दाखल करत खऱ्या अर्थानं तुम्ही सर्वांनीच कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेला गालबोट न लावता एक शिस्तप्रिय खेळ,
त्याचबरोबर प्रामाणिक खेळाडू म्हणून एक चांगला खेळ केला आणि या नंबरपर्यंत पोहोचले आपण, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. जे जे संघ खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये मागच्या ट्रॉफीसाठी राहिले त्यांना पुनश्च एकदा या स्पर्धेच्या वतीनं आणि संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही मनापासून शुभेच्छा देतो. आणि या स्पर्धेला आपण पाहिलं की राष्ट्रवादी व शिवसेना उभाटा चषक 2026 भव्य दिव्य क्रिकेटचा नजारा जो आयोजित केला होता, जे स्वप्न पाहिलं होतं माननीय श्रीमान शैलेशजी फावडे साहेब, त्याचबरोबर श्रीमान श्री विनायक जाधव साहेब, कुमार यश जाधव, त्याचबरोबर प्रसादजी भोईर, दिगंबर मोरे आणि कल्पेश जाधव या संपूर्ण सहकार्यांच्या साह्यानं या स्पर्धेचा मात्र शुभारंभ झाला. आणि आजचा दिवस हा शेवटचा दिवस, शेवटच्या दिवसामध्ये 5 संघ आपल्याला सापडले आणि 5 संघ सापडत असताना त्यांचं बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपुष्टात आहे. आपण पुन्हा एकदा भेटूया 2027च्या सुरुवातीस. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. ही स्पर्धा इथेच संपली हे जाहीर करून आपण या स्पर्धेतून मात्र घेऊयात निरोप. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र. आणि आपण या स्पर्धेमधून मी स्वतः समालोचक